नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 2 सप्टेंबर 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पडणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, ओपन एआय चॅट जीपीटीचे पहिले भारतातील ऑफिस कोठे सुरू होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, नवी दिल्ली या ठिकाणी. तर यामागचे उद्दिष्ट आहे भारतात एआय सुलभ व किफायतशीर करणे. दुसरं उद्दिष्ट आहे भारत एआय हब बनविणे आणि सरकारचा इंडिया एआय मिशन ही यामागची उद्दिष्टे आहेत. प्रश्न दुसरा, ड्युरंट कप 2025 विजेता संघ कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, नॉर्थ ईस्ट युनायटेड हा ड्युरंट कप 2025 विजेता संघ आहे. तर ड्युरंट कप 2025 ची ही 134वी आवृत्ती आहे. तसेच या खेळाचे ठिकाण आहे कोलकाता, जमशेदपूर, शिलाँग, कोकराझार आणि इम्फाळ या ठिकाणी या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या खेळाची तारीख होती 23 जुलै ते 23 ऑगस्ट या दरम्यान हे खेळ खेळवण्यात आले. तसेच विजेता संघ आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि उपविजेता आहे डायमंड हार्बर. प्रश्न तिसरा, देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, सातानवरी हे गाव देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव आहे. प्रश्न चौथा, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके ही जिंकली आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन सी, 5 पदके ही जिंकलेली आहे. तर या स्पर्धेचा कालावधी आहे 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान. तर स्थळ म्हणजेच आयोजन मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते. तर ही स्पर्धा ही 18वी स्पर्धा होती. तर या स्पर्धेमध्ये सहभागी देश होते 54. तर भारताने 4 सुवर्ण, 1 रौप्य असे एकूण 5 पदकेही जिंकलेली आहेत. तर या स्पर्धेचा आयोजक होता टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने या स्पर्धेचे आयोजन केले होते. तर भारताने प्रथम भाग हा 2008 मध्ये घेतला होता. तसेच या स्पर्धेचे 2026 चे आयोजन हे इटली या ठिकाणी होणार आहे. प्रश्न पाचवा, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 विजेती कोण आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, मंजिका विश्वकर्मा ह्या मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चे विजेती आहेत. तर या स्पर्धेचे आयोजन हे जयपूर राजस्थान या ठिकाणी करण्यात आले होते. तर विजेता आहे मंजिका विश्वकर्मा या राजस्थानच्या आहेत. तर उपविजेत्या आहेत तन्या शर्मा या उत्तर प्रदेश राज्याच्या आहेत. तर मिस युनिव्हर्स 2025 म्हणजेच थायलंड येथे नोव्हेंबर 2025 येथे होणार आहे. तर या स्पर्धेचे नेतृत्व हे मोनिका विश्वकर्मा या करणार आहेत. प्रश्न सहावा, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलून कोणते नाव करण्यात आले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, राजगड हे नाव करण्यात आले आहे. तर नुकतेच काही बदललेली नावे पाहू आपण. वेल्हेचं नाव बदलून राजगड झालेलं आहे. तर इस्लामपूरचं ईश्वरपूर, निजामपूरचं रायगडवाडी, अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यानगर, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, अलाहाबादचे प्रयागराज, राजपथाचे कर्तव्यपथ तसेच फैजाबादचे अयोध्या असे नावे बदलण्यात आलेली आहे. प्रश्न सातवा, भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य कोणते बनले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए, केरळ राज्य हे भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य बनले आहे. तर प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती डिजिटल शिक्षण तसेच इंटरनेट, ईमेल, ऑनलाईन पेमेंट, ई सेवा यांचे प्रशिक्षण तसेच अक्षय प्रकल्प व अति विद्या योजना तसेच स्त्री, वृद्ध, ग्रामीण लोकांना विशेष प्राधान्य तसेच डिजिटल इंडिया मोहिमेत इतर राज्यांसाठी आदर्श म्हणून केरळ राज्य बनले आहे. तर केरळ राज्याबद्दल माहिती पाहू. केरळ राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजय. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. तसेच राज्यसभा सीट आहेत 9.
लोकसभा सीट आहेत 20, विधानसभा सीट आहेत 140. प्रश्न 8वा. कोणत्या सरकारने 18 वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, आसाम या राज्याने 18 वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर हा निर्णय 1 ऑक्टोबर 2005 पासून लागू होईल. तसेच उद्देश आहे बेकायदेशीर स्थलांतरांना, विशेषतः बांगलादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापासून रोखणे हा आहे. तर 18 वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड हे मिळणार नाही. तसेच सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. आसाम राज्याबद्दल माहिती पाहू. आसाम राज्याची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्व शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. तसेच राज्यसभा सीट आहेत 7, लोकसभा सीट आहेत 14, विधानसभा सीट आहेत 126. प्रश्न 9वा. महाराष्ट्रात किती ठिकाणी AI सेंटर उभारले जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, 3 ठिकाणी हे महाराष्ट्रात AI सेंटर उभारली जाणार आहेत. तर ती कोणकोणत्या ठिकाणी? मुंबई, पुणे आणि नागपूर येथे ही 3 सेंटर उभारली जाणार आहेत. तर मुंबई हे भौगोलिक विश्लेषणासाठी, तसेच पुणे हे न्याय वैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी आणि नागपूर हे प्रगत AI संशोधनासाठी सेंटरही उभारली जाणार आहेत. तर यांचा उद्देश आहे, या कराराचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता, हायब्रिड क्लाउड डेटा एनालिटिक्स आणि सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सार्वजनिक सेवा वितरण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करणे हे आहे. प्रश्न 10वा. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, श्रीनिवासन के स्वामी यांची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर इतर नियुक्त्या काही पाहू आपण. राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता. संसद टीव्हीचे CEO आहेत उत्पल कुमार. SSBचे नवीन महानिर्देशक आहेत संजय सिंगल. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे नवीन संचालक आहेत डॉक्टर ए राजराजन. ICCचे CEO आहेत संजोग गुप्ता. हिंदुस्तान युनिलिव्हर्स लिमिटेडची पहिली महिला MD आणि CEO आहे प्रिया नायर.